बाळासाहेबांचं स्मारक कुणाच्याही मालकीचं नाही. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटावर एकामागून एक धक्के बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यभरातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक उद्धव सेनेला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गट भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठाकरे गटाने केली असली तरी पक्षाला लागत असलेली गळती सुरूच असल्याचं दिसत आहे. संजय राऊत यांनी ठाकरे गटाची स्वबळाची भूमिका मांडल्यानंतर महाविकास आघाडी संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावरून उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकावरून श्रेयवादाची लढाई नको, यापेक्षा बाळासाहेबांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवणे अधिक महत्त्वाचे आहे, असे उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच आता 2026मध्ये काम पूर्ण होऊन उद्घाटनावेळी जे सरकार असेल त्याचे ते श्रेय असेल. यावेळी जे पंतप्रधान असतील त्यांना आमंत्रित करू. तसेच NDA शिल्लक राहिली तर त्यांच्या नेत्यांनाही आमंत्रित केलं जाईल. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना सोडून सगळ्यांना उद्घाटनाला आमंत्रित करणार आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. आता यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे आणि पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना कार्यक्रमाला बोलावणार नाही, असं ते म्हणालेत. अरे, कार्यक्रम कोणाचा आहे? बाळासाहेबांचे स्मारक कोण बांधत आहे? सरकार बांधत आहे. बाळासाहेबांचे स्मारक हे कोणाच्याही मालकीचं नाही, त्यामुळे त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. म्हणजे रामदास भाई बरोबर बोलले, कारण ज्यांनी वक्तव्य केलं की ज्या बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना या कार्यक्रमाला बोलवणार नाही. अरे, कार्यक्रम कुणाचा आहे? स्मारक बाळासाहेबांचं कोण बांधतंय? आम्ही सरकार बांधतोय. कुणाच्या मालकीचं ते स्मारक नाही. ही लोकांची प्रॉपर्टी आहे. बाळासाहेब हे लोकांच्यातले नेतृत्व आहेत, लोकाभिमुख नेते आहेत होते, आणि म्हणून ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ते तर लागू कोणाला होतं? 2019ला बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? कोण काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलं? कोण स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदासाठी आपल्या बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.